आज पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण एकत्रित आला त्याबद्दल प्रथमतः समाजाच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आज गाडगे महाराजांचं पुण्यतिथी आहे आणि या स्वच्छता संदेश देणाऱ्या दिवसा स्वच्छता करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून मनाचं प्रबोधन करणारे एक संत म्हणून त्यांची ख्याती होती आणि आज या महामानवाचा पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण व्हावं। प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्वच्छतेचं महत्त्व आणि आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी काही ना काही योगदान द्यावं, जेणेकरून आपला परिसर आपलं गाव स्वच्छ राहावं यासाठी काही प्रयत्न केला पाहिजे। नुसते गाडगे महाराजांनी स्वच्छताच केली नाही तर अनेक धर्मशाळा बांधल्या, त्याचबरोबर हॉस्पिटल बांधली आणि ते शिक्षणाचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा पाटलांच्या बरोबर त्यांनी शैक्षणिक कार्य केलं। एक वेळेस सांगितलं की स्वतःच्या कमी भावाचे कपडे घ्या, मुलीला आणि मुलांना चांगलं शिक्षण द्या, असं कानमंत्र देणारे गाडगे महाराज आपल्यात नाहीत, पण त्याचं स्मरण राहावं यासाठी आपण सगळ्यांना यांचे विचार सर्वांना माहिती आहेत की स्वच्छता हा त्यांचा मूलमंत्र होता। गल्लीपासून गावापर्यंत तिने सगळे गाव स्वच्छ करून एक नवा संदेश त्या काळी त्यांनी दिला आणि गाव स्वच्छ करत असताना स्वतःचं अंतर्गत स्वच्छ करा अशा पद्धतीने एवढंच नाही तर आश्रमशाळा शैक्षणिक माध्यम शैक्षणिक ओळख म्हणून त्यांनी आश्रमशाळा आपल्या मुलांना राहायला वसतिगृहाची निर्मिती केली। त्याचबरोबर शिक्षणाचं बाबासाहेबांनी त्यांचं विचार आदर्श मानून त्यांनी देखील त्यांच्या विचाराला नतमस्तक बघून गाडगे महाराजांचं काम खरंच स्तुत्य होतं। या निमित्तानं मी देखील त्यांना रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि मी इथं थांबतो। आज या ठिकाणी सर्व जमलेले बांधव संत गाडगे बाबांना पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचे स्मरण करून आदरांजली वाहूया आणि खरं तरी गाडगे महाराजांनी ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं तेव्हाच विचारामध्ये त्यांचा माहिती आहे। त्यांच्या जीवनात आणि त्यांनी मोठी कामं केली किंवा त्यांचा विचार मोठा होता। स्वच्छता हा त्यांच्या अंगात त्यापैकी एक गुण होता। त्यामुळं गाडगे बाबांना स्वच्छता हा त्यांचा मूलमंत्र आहे, परंतु त्यांचं आत्मचरित्र वाचून किंवा त्यांचे विचार वाचून या पद्धतीने समाज घडवावा अशा पद्धतीचे आदर्श आपण खरं समाज सुधारणा करून घेतले पाहिजे। सर्वांनी आपण एका मर्यादित सर्व समाज सुधारकांना किंवा प्रत्येक समाजासाठी काम केलेल्या नेत्यांना मर्यादित ठेवला आहे। हा विचार बाहेर पडून वास्तवात त्यांनी जे जीवन जगले याचा विचार करून आपण आपल्या जीवनात कशी अंगीकारता येतील याचा स्मरण करावं, विचार आत्मसात करण्याचे प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण जमलो आहोत सर्वांचा अभिनंदन करतो आणि संत गाडगे महाराज यांचे विचार जर आपण पाहिले, त्यांचा मेसेज, त्यांचे संदेश जरी पाहिले तर त्यांनी त्यांचा जन्म सर्वप्रथम आपण त्याची माहिती करून घेतो। त्यांचा जन्म शेडगाव तालुका जिल्हा अमरावती 23 फेब्रुवारी आणि आज मृत्यू दिनांक 20 डिसेंबर या रोजी। तर त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार जर आपण पाहिले तर त्यांनी सांगितलं की ते समाज कीर्तनकार याच्यातून त्यांनी मेसेज दिला, एक संदेश दिला। हा तो संदेश असा होता की कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता देवाच्या नावाने त्यांनी कुठल्याही प्राण्याची हत्या न करता आणि तसे त्यांचे विचार आपण त्यांचे विचार घेत नाही। माणूस रोज कपडे बदलतो पण त्यांचे आपण विचार आपले बदलत नाही, आपण आपले विचार बदलले पाहिजे। आणि आजचे जे काही आपण परिस्थिती पाहतो जी जातीभेदाच्या नावावर आणि जसे काही अशा गोष्टी होतात त्यावर संत कबीरांनी एक उल्लेख केला होता की जातीपातीना पूजी कोणी पूज ही जे ज्ञान और बोल करो तलवार का पड़ी रहने दो ज्ञान। म्हणजे याचा अर्थ असा होतो कि किसी व्यक्ति की पहचान होनी है तो उसकी योग्यता से होनी चाहिए, उसी व्यक्ति की योग्यता से होनी चाहिए, न कि उसकी भाषा से होनी चाहिए, न कि उसके जाति से होनी चाहिए। अशा प्रकारे संत गाडगे महाराजांनी आपल्याला जे उपदेश दिले, जो संदेश दिला, धर्मशाळा शाळांविषयी त्यांनी समाजसुधारक केले। यानुसार त्यांनी त्याचा एक अजून एक मेसेज असा होता की लोक आपल्याला स्वतः बघत नाही आणि लोकांना लोकांना नाव ठेवतात। तर बुरा जो दखन मैं चला तो बुरा ना मिला कोई और मैं देख खोजी अपना तो मुझसे बुरा ना कोई, अशा प्रकारचे त्याचे भावार्थ होते। मी एवढे बोलतो आणि आज पुण्यतिथी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त
एवढं बोलून मी इथं थांबतो. आज पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज या संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त मला या ठिकाणी स्वर्गीय आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री R.R. पाटील यांची आठवण होते. कारण त्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं आणि या अभियानाचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्राला पटवून दिलं आणि गाडगे महाराजांची जी जीवनशैली होती ती संपूर्ण महाराष्ट्रापुढं आणली. त्यामुळं आज या ठिकाणी मला R.R. आबांची या निमित्तानं आठवण होते आणि संत गाडगे महाराज ज्या पद्धतीनं त्यांनी समाजामधल्या अनेक शहरं स्वच्छ केली, घाण काढली, त्याच पद्धतीनं त्यांनी माणसांची मनं सुद्धा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला संत गाडगे महाराजांच्या विचारांची खरंच आजच्या काळामध्ये आवश्यकता आहे. कारण आज आपण परिस्थिती बघितली तर जागोजाग दुर्गंधी साठलेली आहे. स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येक नागरिकाला अजून पटलेलं नाही. तर आताच्या काळामध्ये आपण संत गाडगेबाबांच्या विचारावर चालून स्वच्छतेवर खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व द्यावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संत गाडगे महाराजांचे विचार आपण सर्वांनी आचरणाचा प्रयत्न करावा. कोणत्याही थोर महापुरुषाचं जयंत्या पुण्यतिथ्या साजरे आपण करत असताना त्यांना फक्त त्या जयंती आणि पुण्यतिथी पुरतच मर्यादित न ठेवता आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी त्यांचा एक तरी चांगला गुण अंमलात आणावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो.